बंधू भगिनींनो नमस्कार. जय हरी रामकृष्ण हरी. पूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री पंढरपूर या ठिकाणी मी आत्ता आहे आणि आमच्या गुरुजीज ब्लॉग यूट्यूब चॅनल मार्फत आपलं स्वागत करतो. तर आत्ता दुपारचे 3 वाजलेत आणि या ठिकाणी श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी मी आत्ता आलेलो आहे. आता 1-2 मिनिटांमध्ये जी चंद्रभागा नदी आहे या ठिकाणची प्रसिद्ध आणि पवित्र नदी, त्या नदीमध्ये आता मी स्नान करणार आहे आणि त्यानंतर ज्या पुंडलिकासाठी 28 युगापासून विठ्ठल विटेवर उभा आहे त्या पुंडलिकाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहे. तर आता आपण पाहू शकता चंद्रभागेच्या या पवित्र नदीमध्ये अनेक भाविक स्नान करत आहेत आणि आज पवित्र अशी एकादशी सुद्धा आहे. तर चला आपल्याला आता यापुढं पुंडलिकांचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचं आहे. तर मित्रांनो, आताच मी चंद्रभागेमध्ये स्नान केलेलं आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं उष्णता तर भरपूर आहे, पण या शीतल पाण्यामध्ये मी स्नान केल्यावर मला अतिशय प्रसन्न वाटतंय. आणि आता या ठिकाणी पुढं पाहू शकता तुम्ही, भगवान परमात्मा ज्या पुंडलिकासाठी या पंढरपूरमध्ये आले त्या त्यांच्या भक्ताचं म्हणजेच पुंडलिकाचं या ठिकाणी मंदिर आहे. त्या मंदिरामध्येही आपणाला आता दर्शनाला जायचं आहे. आपणास मंदिर दिसतच असेल आणि मंदिराच्या अवतीभोवती आज एकादशी असल्यामुळं अनेक वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करीत आहेत. बंधू भगिनींनो, आपणास माहीतच आहे की भक्त पुंडलिकाने आईवडिलाची जी सेवा केली होती त्यामुळं भगवान त्यांना प्रसन्न झाले आणि प्रत्यक्ष भेट देण्यासाठी आले. त्यावेळेसुद्धा पुंडलिकाने त्यांची भक्ती थांबवली नाही. जवळच असलेले वीट त्यांच्याकडे टाकली आणि त्या विटेवर भगवान उभे राहिले. त्यामुळंच या ठिकाणी असलेल्या भगवानाला जे रूप आहे त्याला विठ्ठल म्हटलं जातं. आणि माझ्या पाठीमागं पहा, आत्ताच आपण दर्शन घेतलेलं आहे. हे आहे या ठिकाणी पुंडलिकाचं मंदिर, म्हणजे भक्तासाठी या ठिकाणी भगवान स्वतः या ठिकाणी आलेले आहेत. तर मित्रांनो, पाहता चंद्रभागेच्या तरी असलेलं भक्त पुंडलिकांचं मंदिर, त्या मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेतलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतंय आणि एकादशी असल्यामुळं भाविकांची अलोट गर्दी या ठिकाणी झालेली आहे. आपणास दिसतंय संध्याकाळची वेळ असल्यामुळं पूर्ण परिसर हा रोषणाईने सुंदर झालेला आहे. पहा या ठिकाणी हे पुंडलिकाचं मंदिर आणि या ठिकाणी चंद्रभागा नदी. आता आपण चंद्रभागाच्या तीरावर जे भक्त पुंडलिकाचं मंदिर होतं त्यामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे. आणि त्यांच्याचप्रमाणे विठ्ठलाचे जे निश्चिम भक्त होते संत नामदेव, त्यांची या ठिकाणी संजीवन समाधी आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता. आणि तिलाच मंदिराची जी पायरी किंवा नामदेव पायरी बी म्हटलं जातं. पण या ठिकाणी बाजूस एक बोर्ड लावलेला आहे, आपण तो पाहू शकता. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की या ठिकाणी संत नामदेव महाराजांनी संजीवन समाधी घेतलेली आहे. तर आता आपणास थोड्या वेळातच विठ्ठल भगवानांचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जायचं. चला.
दर्शन रांगेसाठी लागलो होतो आणि आता वाजलेत रात्रीचे 10:30, म्हणजे जवळपास 6 तासाच्या नंतर माझं दर्शन झालेलं आहे. तसं दर्शन रांगेत फार गर्दी होती आणि टेम्परेचरही जास्त होतं, त्यामुळे थोडासा त्रास वाटला. परंतु ज्यावेळेस भगवान विठ्ठलाचं मंदिरामध्ये पदस्पर्श दर्शन झालं तर मी सगळ्या काही गोष्टी विसरलो आणि मला अतिशय आनंद वाटला. तर आता तुम्ही पहा, दर्शन घेऊन मी बाहेर आलेलो आहे आणि जे पश्चिम दरवाजा आहे त्या पश्चिम दरवाजाच्या समोर आहे. मित्रांनो, आज भागवत एकादशी होती आणि या दिवशी येऊन मी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. मला अतिशय आनंद वाटला. तसं 1 वर्षापासून मी या ठिकाणी येण्याचा विचार करत होतो, पण आपणास माहीतच आहे जवळपास 2 वर्ष कोरोना काळ होता, त्यामुळं मंदिरही बंद होतं. पण आज 1 वर्षानंतर माझी इच्छा पूर्ण झाली. मला अतिशय आनंद वाटला. आपणासही ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस आपण या ठिकाणी यावं, दर्शन घ्यावं अशी मी विनंती करतो. आणि आजचा हा व्हिडिओ आपणास निश्चित आवडला असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी, जय हरी.